पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वीचा फेब्रुवारी 2025चा हा पेपर. या पेपरमधला आपला हा 28 क्रमांकाचा प्रश्न आहे. सोबतच्या आकृतीत रेषा एल पॅरलल रेषा एम असून रेषा पी ही छेदिका आहे. यावरून अँगल डब्ल्यू ची किंमत किती असं आपल्याला विचारलेलं आहे. ऑप्शन आहे एक 45 डिग्री, 35, 135, 130 आणि 90. ठीक आहे. तर इथं आपल्याला दोन समांतर रेषा दिलेल्या आहेत. या दोन समांतर रेषा आहेत. ठीक आहे. एम आणि एन. ठीक आहे. एल आणि एम काय दिलेलं आहे? एल आणि एम. एल आणि एम ह्या दोन समांतर रेषा आहेत आणि याला छेदिका छेदून गेलेली आहे. याला ही आहे छेदिका. ठीक आहे. या छेदिकेने या समांतर रेषेला छेदलाय, इथं छेदलाय. तर इथे 3x चा हा अँगल झालाय आणि हा x चा एक अँगल झालेला आहे आणि इथं सुद्धा एक w चा अँगल दिलेला आहे. आपल्याला कशाची किंमत काढायची आहे? तर w या अँगलची किंमत काढायची आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला माहित आहे की जेव्हा दोन समांतर रेषा असतात आणि ट्रान्सव्हर्सल असते तेव्हा 8 कोन तयार होत असतात. समजा हा 1, हा 2, इथं 3, 4, इथं 5, 6, 7 आणि 8 हे 8 अँगल इथं तयार होतात. मग आता आपल्याला काढायचा कोणता अँगल आहे? तर आपल्याला काढायचा आहे हा डब्ल्यू अँगल. ठीक आहे. मग पहिल्यांदा आपल्याला 3x आणि x इथं दिलेले आहे. म्हणजे आपण जर हे अँगल जर काढले, x आणि 3x हे अँगल काढले तर आपल्याला याच्यानुसार हे बाकीचे अँगल्स आपण काढू शकतो. जसे समजा याच्या अपोजिट हा अँगल येतो. ठीक आहे. अपोजिट अँगल आहे हे अपोजिट. याच्या अपोजिट हा अँगल आहे, अपोजिट अँगल आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला कॉरस्पॉन्डिंग अँगल माहित आहे. कॉरस्पॉन्डिंग अँगल म्हणजे काय? जे अँगल रेष म्हणजे जेव्हा छेदून गेलेली जी छेदिका आहे त्या छेदिकेने तयार केलेले हे असे अँगल आहेत. म्हणजे हा 3x चा कॉरस्पॉन्डिंग अँगल म्हणजे संगत कोन हा आहे. ठीक आहे. हा आहे. त्यानंतर या x चा कॉरस्पॉन्डिंग अँगल हा आहे. ठीक आहे. म्हणजे कॉरस्पॉन्डिंग अँगल म्हणजे काय? तर या छेदिकेने छेदल्यानंतर डाव्या बाजूला अँगल तयार होतात आणि उजव्या बाजूला तयार होतात आणि याची दिशा जी असते दिशा सारखी असते. बघा ही अँगल, हा अँगल, हा अँगल, हा अँगल आहे, दिशा सारखीच आहे. त्यानंतर जर आपण बघितला या अँगलला कॉरस्पॉन्डिंग अँगल कोणता होते? हा अँगल होते कॉरस्पॉन्डिंग अँगल. या अँगलला म्हणजे या अँगलला कॉरस्पॉन्डिंग अँगल कोणता होईल? तर हा होईल. ठीक आहे. अशा प्रकारे आपण अँगल कोणत्या कोणत्या प्रकारचे अँगल होतात हे या आकृतीमध्ये पाहू शकतो. ठीक आहे. त्यानंतर इथं असा एक हे तयार झालेला आहे. हे बघा हा हे असा, हे असा आणि असा. ठीक आहे. तर मग याला झेड आपण म्हणू झेड. ठीक आहे. याच्यावरून आपल्याला ओळखता येईल इथं आणि इथं. ठीक आहे. हे अँगल सारखे असतात. हे अँगल सारखे असतात. हे अपोजिट अँगल्स असतात. उत्क्रम कोन असतात. हे उत्क्रम. ठीक आहे. उत्क्रम कोन हे सारखे असतात. ठीक आहे. झेड कोणताही असो, तो उलटा असो का, हा असा झेड झाला इथं म्हणजे हा अँगल आणि हा अँगल. त्यानंतर असा पण झालेला आहे असा. हे बघा हा असा म्हणजे इथं अँगल जे आहेत ते सारखे आहेत. हा अँगल आणि हा अँगल हे पण सारखे आहेत. ठीक आहे. तर आता आपण पहिल्यांदा काय करणार आहोत? 3x आणि x ची किंमत काढणार आहोत. मग आता हे 3x आणि हा x हा काय आहे? तर हे रेषीय कोन आहेत. कोणते कोन आहे? रेषीय कोन आहेत. बघा हे रेषीय कोन आहेत. म्हणजे हा अँगल आणि हा अँगल रेषीय कोन आहे. इथं आहे 3x आणि इथं आहे x. मग रेषीय कोन हे किती या दोघांची बेरीज किती असते? रेषीय कोन म्हणजे लिनियर अँगल. लिनियर अँगल हे लिनियर अँगलची जी बेरीज असते ती 180 असते. किती असते? 180 अंश. मग आता 3x आणि प्लस हा x याची जी बेरीज आहे ते 180 आहे. मग आता याची बेरीज करू आपण. 3 आणि हा इथं 1 असतो. 3 आणि 1 4x. ठीक आहे. आणि हे 180 आहे. x बरोबर 180 डिवायडेड बाय 4. मग आता याचा आपण भागाकार केला. 4 दुनी 8, 4 त्रिक 12, 4 चूक 16, 2 उरले इथं 2 आणि हे 20 झाले. 4 पंच 20 म्हणजे हा झाला 45 अंशाचा कोन. x हा 45 अँगलचा अँगल झालेला आहे. कोणता? हा x हा 45 चा झाला आहे. ठीक आहे. x इज इक्वल टू आता 44 लिहू आपण. 44. ठीक आहे. मग हा 44 मग हा किती होईल? 3x.
तर आपल्याला 180 मधून काय काढावं लागेल, हा 3x काढावा लागेल. ठीक आहे, म्हणजे आपण हा 3x आहे प्लस x आहे इज इक्वल टू 180 आहे. यामध्ये x आपला निघाला किती, 45चा. बरोबर, मग आपल्याला काय काढायचं आहे, 3x काढायचं आहे. 3 आपण हे असे लिहू शकतो, डायरेक्ट 3x म्हणजे किती होणार, वजाबाकी करू शकतो आपण. ठीक आहे, हा x जो आहे तो कितीचा आहे, 45चा. आणि इंटू 3 जर केलं आपण त्याला, तर याचं उत्तर किती येतं, 3 5 15, 5 हातचे आले 1, 3 12 आणि 1 13, 135. किंवा आपण असंही करू शकतो, 180 मधून हे 45 मायनस जर केले आपण, तर 5 0 गेले 5 राहिले. ठीक आहे, आणि हे 8 5 गेले 3 राहिले, 1 135 म्हणजे हा जो 3x आहे हा 135चा अँगल आहे. हा 135चा आपल्याला हा काढायचा आहे. मग याचा अपोजिट अँगल हा होती. बरोबर, याचा अपोजिट म्हणजे हा पण 3x झालेला, हा पण 3x झाला. ठीक आहे, त्यानंतर हा अँगल जो आहे ना, हा अँगल किती झाला, हा x झालेला आहे. हा x झालाय, हा कारण हा कॉरस्पॉन्डिंग अँगल आहे. हा x आणि हा x हे कॉरस्पॉन्डिंग अँगल असतात. मग कॉरस्पॉन्डिंग अँगल कितीचे असतात, तर सारखे असतात. मग हा 45चा तर हा 45चा झाला. मग हा 45चा आहे तर हा कितीचा होईल, कारण हे काय आहे, लिनियर अँगल आहे. मग हा 45चा तर हा 135चा झाला. किंवा आपण असे म्हणू शकतो, हा एक्सटिरियर अँगल आहे, एक्सटिरियर अपोजिट अँगल आहे हे. ठीक आहे, मग हा आणि हा सारखाचा 3x आणि हा w हा 3x हे सेम आहेत, कारण हा एक्सटिरियर अँगल आहे, एक्सटिरियर. ठीक आहे, एक्सटिरियर अँगल असल्यामुळे हा पण 3x झाला म्हणजे 135 झालेला आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण हे गणित सोडवू शकतो.